स्वर्गीय पंडित रूपचंद जोशीजी, माझे आदरणीय गुरुवर्य माननीय शेवाळे दादा, की ज्यांच्यामुळे मी प्रोफेशनल ज्योतिषाकडे वळले. त्याआधी मी ज्यांच्याकडे शिकले, माननीय जकातदार सर, शेवाळे मॅडम आणि उपस्थित विद्वानजन. कसं आहे की आमची ओळख किंवा आमचं जे महत्त्व आहे हे तुम्ही आमच्या समोर बसलेला आहात किंवा जे माझे क्लायंट आहेत, जे सगळीकडे आहेत किंवा जे माझे फॉलोअर्स आहेत यूट्यूबचे वगैरे, ह्या सगळ्या लोकांमुळे माझं महत्त्व आहे ॲक्च्युली. की हे जे तुम्ही कौतुक करता, घाणेकर सर आहेत, किंवा जो शिक्षणाचा उपयोग आपण करू शकतो लोकांसाठी. म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांनाही मी सांगते नेहमी की आपण जे ज्योतिष शिकतोय ना, तर त्याचा उपयोग आपल्याला प्रामाणिकपणे इतरांचे, म्हणजे पैसा तर आपण मिळवतो, सगळेच जण मिळवतो, पण आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांना व्हायलाच पाहिजे. की हे जे फ्रॉड ज्योतिषी आणि ही जी इमेज आहे ही बदलण्याची ताकद आपल्याकडे आहे किंवा आपल्या पिढीकडे आहे, त्या दृष्टीने काम करा. आता नेहमीनं माझे विषय खूप हलके फुलके आणि एकदम आनंदी विषय असतात, म्हणजे धनयोग, संतान योग वगैरे असे. तर आज आता काय झालं, शनी मंगळ युती होती आणि माझी मैत्रीण मला मागच्या आठवड्यात भेटली, जी ॲडव्होकेट आहे, पुण्याच्या कोर्टामध्ये काम करते आणि तिच्या स्वतःच्या डिवोर्सची केस चालू होती. आणि यूट्यूबवर पण खूप व्हिडिओ इतक्यात व्हायरल झाले घटस्फोटांचे वगैरे. तर सारखा तोच विषय समोर यायला लागला. माझे 2-3 क्लायंट, म्हणजे एक तर IPS ऑफिसर आहेत, की त्यांचा पण आत्ता घटस्फोट झाला आणि आत्ता 6 तारखेला त्यांनी लग्न पण केलं दुसरं. तर ह्या सगळ्या विषयांनी, म्हणजे की माझे जे नेहमीचे असतात ना, आनंदी विषय असतात, ते सोडून ह्या विषयाचा थोडा मला विचार करायला भाग पाडलं, की हे एवढं घटस्फोटाचं प्रमाण पुण्यासारख्या ठिकाणी, ज्याला आपण सांस्कृतिक केंद्र म्हणतो आपलं, अशा ठिकाणी का इतकं वाढायला लागलं किंवा जगभरातच एकंदर वाढलं आहे. तर आत्ताची जी, म्हणजे मला तिने घटस्फोटाची आकडेवारी सांगितली, ती म्हणजे कौटुंबिक न्यायालय जे आहे पुण्यामध्ये, तिथे 2025मध्ये जवळजवळ 2380 घटस्फोटाच्या प्रकरणांची नोंद झाली आणि 2026मध्ये 4 महिन्यात 450 प्रकरणं दाखल झाली. त्यातली 350 निकालात पण निघाली, म्हणजे म्युच्युअली डिवोर्स होऊन गेले त्यांचे. आता प्रॅक्टिकली बघितलं तर बरीच कारणं आहेत, की पाश्चात्य जीवनशैली, आपल्याला आता हल्ली स्पेस पाहिजे असते, त्यानंतर स्वतःचा एक स्वतंत्र विचार असतो. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपण काम करतो, तर तिथे 16-16 तास, म्हणजे मी माझ्यावरनं सांगते, लिटरली 15-16 तास आपण ऑफिसमध्ये असतो. म्हणजे एवढं आपण जोडीदाराला वेळ देऊ शकतो दरवेळी असं काही नाही आहे. परत इतके तास आपण तिथे राहतो, की बऱ्याच लोकांची तिथे पण अफेअर्स सुरू होतात. पर्सनल स्पेस हे एक नवीनच गोष्ट आता इंट्रोड्यूस झाली आहे. त्यानंतर बरेच जण लव्ह मॅरेजेसची पण खूप घाई करतात, की नीट चौकशी करत नाहीत किंवा ह्या गोष्टी पण बघत नाहीत. परत सोशल मीडियावर आपण जे व्हर्च्युअल लाईफ बघतो आणि आपण आपोआपच कंपेअर करतो आपलं लाईफ, की अरे ह्यांचं सगळं एवढं छान आहे आणि आपल्याला एवढं कमी पडतंय सगळं. आणि दुसरं म्हणजे आता फटाफट घटस्फोट पण मिळतात ना, सगळी प्रक्रिया खूप सोपी होऊन बसली आहे. तर ह्या सगळ्या कारणामुळे एकंदर जरी प्रॅक्टिकली बघितलं की ही कारणं आहेत घटस्फोटांची, तरी पण आज आपण लाल किताबप्रमाणे बघणार आहे की वैवाहिक सौख्याचं कारकत्व कसं बघायचं आणि वैवाहिक सौख्य टिकवता येतं लाल किताबचे उपाय करून, ह्याचा मला खूप अनुभव आहे. मी सगळे ज्योतिषाच्या मोडॅलिटी शिकले आणि जेव्हा मी लाल किताब शिकले, की म्हणते की माझं काहीतरी मागच्या जन्मीचं बॉन्डिंग पंडितजींबरोबर असेल आणि सरांबरोबर असेल, शेवाळे सरांबरोबर, की असे मार्ग मला मिळाले स्वतःला, की ज्यातनं माझं लाईफ खूप इम्प्रूव्ह होऊ शकलं. मला वाटतं लाल किताब सगळ्यांनी शिकलं पाहिजे, त्याचा उपयोग सगळ्यांना होतो. मी दिलेल्या उपायांचा 100% उपयोग होतो. माझे सगळ्या थरांमध्ये, म्हणजे मिडल क्लास लोकं आहेत, जगभरातले लोकं, म्हणजे अमेरिकन्स आहेत, मेक्सिकन्स आहेत, ऑस्ट्रेलियन्स आहेत, हे लोकं रेमेडी आपले करतात तिथे. तिथे पाण्यामधले जे उपाय आहेत, ते लोकं ते खूप सहज करू शकतात. म्हणजे ऑप्शन पण आहेत आणि त्याच्यात काहीतरी अघोरी गूढ असं काहीही नाही आहे. लाल किताबबद्दल ना खूप गैरसमज आहेत. तर जरूर लोकांनी शिकावं, हे गैरसमज काढून टाकावेत
आणि सरसकट सगळ्या ग्रहांचे उपाय तिथे करायचे नसतात. तिथे काही ग्रहांना आपण हात लावू शकत नाही. म्हणजे नुसती पुस्तकं आणली, लाल डायरी आणून खूप लोकं उपाय सांगतात आणि जे आपले चांगलं चाललेलं असतं ना, त्याची पण गाडी घसरवून ठेवतात आयुष्याची. तर असे सरसकट उपाय द्यायचे नसतात लाल किताबमध्ये. तर त्याची एक मेथड आहे आणि ती कामाला येते. बरं, लोकांना वाटतं अरे लाल किताब म्हणजे फक्त उपाय. तर असं अजिबात नाही. ह्याच्यावरनं आपण 100% करेक्ट मी 100% हा शब्द वापरते. तुम्ही विचार करा. 100% करेक्ट प्रेडिक्शन आपण करू शकतो लाल किताबनी पण. आणि माझे विद्यार्थी आज इथं बसलेत, त्यांना विचारा की प्रेडिक्शन करता येतं की नाही. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स पण खूप आहेत. ह्या सगळं म्हणजे शास्त्र पंडितजींनी आपल्याला दिलेलं आहे. पुस्तकामुळे खूप जणांना वाटतं काहीतरी विचित्र गोष्टी आहेत, पण तसं काही नाही आहे. तर हे याचे उपाय म्हणजे काय असतात माहिती आहे का? की तुमच्या घरातल्या मोठ्या माणसांना रिस्पेक्ट द्या. सगळी नाती सांभाळा. प्राण्यांची सेवा करा. निसर्गाची सेवा करा. पक्ष्यांना खायला घाला. आई-वडिलांचा आदर करा. ह्याच्यात काही आहे का वेगळं? फक्त आपण विसरलोय ह्या गोष्टी करायला. तेवढंच आपल्याला करायचं आहे आणि आपलं लाईफ इम्प्रूव्ह करायचं आहे. मगाशी दाते सर म्हणाले की महामृत्युंजय मंत्रांनी काही तुम्ही आयुष्य हे करू शकत नाही, थांबवू म्हणजे वाचवू शकत नाही. पण ह्या आयुष्यातनं सुटण्यासाठी तो मंत्र तुम्हाला खूप सहज बळ देतो. म्हणजे तुमचा आत्मा ते शरीर सोडून सहजपणे बाहेर जाऊ शकतो. म्हणजे हे उपायही असंच काम करतात. आपण एखाद्या समजा आता मी सरकारी ऑफिसमध्ये काम करते. आपल्याला एखादी फाईल पुढे सरकवायची. तर बरेच जण जो उपायच करतो ना आपण तिथे जाऊन तिथे जाऊन बघतो कुणाला म्हणजे काय आहे, काय कमी पडलंय. हे उपाय पण तसेच आहेत. काहीतरी तुमची कर्म राहिली आहेत तुमच्या आईवडिलांसाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी, बायकोसाठी, ती तुम्ही पूर्ण करा. तुमचं काम होऊन जातं. त्यात विशेष काही नाही आहे. आता गुरुचे म्हणजे गुरुवर्य जे आहेत किंवा मोठी माणसं आहेत, त्यांना त्यांचा आदर हे पण पंडितजींचं म्हणजे खूप त्याची प्रायोरिटी मोठी आहे लाल किताबमध्ये. म्हणजे हे उपाय आपल्याला चांगले संस्कार करतात, आपल्याला परत आठवण करून देतात आपल्या जबाबदारींची आणि इतरांबद्दलची जी ईर्ष्या आहे किंवा आपल्या मनातली नकारात्मकता आहे ती कमी करायला मदत करतात. तर आता म्हणजे वैवाहिक सौख्य हे बऱ्याच गोष्टींवरनं बघितलं जातं. म्हणजे ते जर आता बोलायचं म्हणलं तर एक खूप म्हणजे 2 किंवा 3 लेक्चर्स मला लागतात पूर्ण हे कव्हर करायला. पण आपण एक शुक्र ग्रहाचा विचार करू. आता शुक्र 1 ते 12 घरांमध्ये असेल तर काय फळं मिळतात ते मी सांगणार आहे. पण ह्याच्याचबरोबर शुक्राच्या जर युती असतील कुठल्या ग्रहांबरोबर, शुक्रावर जर दृष्टी असेल तर त्याच्यामध्ये थोडाफार फरक पडतो. पण 90% अशीच फळं मिळतात. तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शुक्र हा मुख्य ग्रह आहे वैवाहिक सौख्याचा कारक. शुक्र बिघडला की आपली तब्येत बिघडते, आपले पैशाची हानी होते किंवा पैसा मिळत नाही आणि दुसरं आपलं लक्झरी, आपला हॅपीनेस, आपलं वैवाहिक सौख्य हे सगळं शुक्र आहे. आपली पत्नी हा आपला शुक्र आहे. तर लाल किताबप्रमाणे आता मी ह्याच्या पुढे सांगणार आहे की शुक्रचे 2, 3, 7 आणि 12 ह्या स्थानातला जो शुक्र असतो तर तो वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम फळं देतो. ह्या 4 स्थानांमधला शुक्र. 6व्या स्थानामधला जो शुक्र आहे, मग तो मीन रास जरी तुमची येत असेल 6व्या स्थानात, पण 6व्या स्थानातला जर शुक्र असेल तर हा शुक्र लाल किताबप्रमाणे नीच समजला जातो आणि फळंही तशीच मिळतात बरेचदा. त्याप्रमाणे आपण बघणारच आहे कुंडल्यांमध्ये की कसं आपल्याला हे मिळतात त्याची फळं. आणि 10 आणि 11 स्थानात जे शुक्र असतो म्हणजे शनीच्या पक्क्या घरांमधला म्हणू आपण, शनीच्या स्थानातला शुक्र 10व्या आणि 11व्या, तर हे कधी म्हणजे कंडिशनल शुभ किंवा अशुभ फळं देणारी ही शुक्राची स्थानं आहेत. ॲक्च्युअली शुक्राला लाल किताबमध्ये शनीची माशुका म्हटलं आहे. म्हणजे शनीच्या स्थानांमध्ये शुक्र चांगलाच आहे, पण तो कंडिशनली कशी फळं देतो आपण बघूया. आता जी पहिली कुंडली आहे, तर पहिलं स्थान हे अतिशय प्रतिकूल स्थान आहे, अशुभ फळं इथं शुक्राची मिळतात. तर असं माणूस तुम्ही बघा, शुक्र एकवाला खूप अट्रॅक्टिव्ह असतात, दिसायला वगैरे छान असतात, एकदम बोलतात छान, पण जोडीदाराबरोबर खूप मतभेद असतात. यांना अजिबात वैवाहिक सौख्य मिळत नाही
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुक्र एकचं खूप प्रॉमिनंट एक लक्षण आहे, की त्यांचे फिजिकल रिलेशन्स खूप लवकर म्हणजे 30शीमध्ये 40शीमध्ये बंद होऊन जातात आपल्या जोडीदाराबरोबरचे. हे सगळ्यात म्हणजे वाईट गोष्ट आहे. बरेचदा हे लोकं एकत्र नुसते राहत असतात. पण तसं फिजिकल काही रिलेशन यांच्यामध्ये नसतं. आता मी जी पत्रिका दिली आहे ती एका स्त्रीची पत्रिका आहे. हिचं नवऱ्याबरोबर अजिबात पटत नाही आणि गेले 8-10 वर्षापासून म्हणजे कदाचित जास्तच असतील आता, की शारीरिक संबंध नाही आहेत. पण ह्याच्यासाठी आता उपाय जो पंडितजींनी सांगितला आहे. पंडितजी स्वतः गव्हर्नमेंट सर्व्हंट होते आणि त्यांच्याकडे इंदिरा गांधींसारखे तेव्हाचे मोठे नेते तिथे लाईनमध्ये उभे असायचे. म्हणजे ते ऑफिसमधनं घरी गेले ना, की मग सुरुवात करायची पत्रिका बघायला. लाल किताब हे हातावरनं पण बघितलं जातं, हस्तसामुद्रिक शास्त्रावरनं आणि आपल्या जन्मकुंडलीवरनंही बघतात. ज्यांच्याकडे पत्रिका नसतात ते हातावरनं पण बघायचे. तर याचा उपाय असा आहे शुक्र एकचा, की गळ्यामध्ये चांदीची चेन. आता हे का घालायचं, कसं, ह्याचं पण बरंच एक्सप्लेनेशन आहे, पण तिथे एवढा वेळ नाही आपल्याला की ते आपण डिस्कस करू. तर चांदीची चेन घाला आणि शुक्र एकवाल्यांना सक्सेस मंत्रा, तुमचे कुणी क्लायंट्स असतील तर शुक्र एक ज्याचं आहे त्याला सक्सेससाठी सांगायचं काळा चष्मा घाला किंवा समोरच्याबरोबर तुम्हाला डील करायचं आहे ॲटलिस्ट तो तुमच्या डोक्यावर इथे गळ्यामध्ये तरी अडकवून ठेवा की तो दिसला पाहिजे समोरच्याला. हे उपाय आहेत शुक्र एकचे. आता पुढे शुक्र 2 बघू आपण. शुक्राचं हे स्वतःचं स्थान आहे बरं का. असा कलाकार माणूस असतो म्हणजे त्यांना गायन, नृत्य, काही ना काहीतरी कला ह्या माणसाच्या हातात असते. वैवाहिक सौख्य पण या व्यक्तीला अतिशय चांगलं मिळतं. आता मी जी पत्रिका दिली आहे तर ह्या ज्या जातिका आहेत एकदम उत्तम सांपत्तिक स्थिती आहे त्यांची. आरोग्य चांगलं आहे, व्यक्तिमत्व आकर्षक आहे, गाणं येतं त्यांना म्हणायला, नृत्याची आवड आहे, साथीदाराचं सुख पण चांगलं आहे. पण शुक्र 2 वाल्यांचं एक आहे की ते सासरच्या लोकांच्या बिलकुल कामाला येत नाहीत. म्हणजे त्यांना वैवाहिक सौख्य असतं पण सासरच्या लोकांना ते कधीही मदत करणार नाहीत. मग तुम्ही जेव्हा सून आणाल किंवा जावई आणाल तेव्हा बघा हे हा एक पॉईंट, की ते मदत कधी करत नाही कुठल्याच बाबतीत. दुसरं याचा आता जो उपाय आहे, दुसऱ्या स्थानाला पंडितजी म्हणतात की मंदिर, आणि दुसऱ्या स्थानातल्या ग्रहांना आपण डिस्टर्ब करत नाहीत. ह्या ग्रहांचे उपाय आपण कधीही करत नाही. मग तो राहू, केतू, शनी हे जरी असले तरी उपाय आपण करत नाही. त्यामुळे शुक्र 2चे उपाय आपण करायचे नसतात. अगदीच एखाद्या वर्षात टक्कर बसत असेल त्याला, तर मंदिरामध्ये आपण 2 मुठी तांदूळ देऊ शकतो. हा उपाय आपण शुक्र 2साठी करू शकतो. पण दुसऱ्या स्थानातल्या ग्रहांचे उपाय करायला जायचे नाहीत. पुढे आहे की शुक्र 3. शुक्र 3 वाल्यांना ना जोडीदार खूप एकदम डिवोटेड मिळतो, डेडिकेटेड आणि आज्ञाधारक पण असतो. पण ह्या व्यक्तीला अजिबात जोडीदाराची किंमत नसते. जोडीदाराचं इन्सल्ट करायचा, सारखं हाडतूड करायचं असं हे वागतात शुक्र 3 वाले. म्हणजे ह्याचा जोडीदार आहे ना, लक्ष्मण जसा गेला रामाबरोबर, की सगळं सोडलं आणि तो रामाच्या पाठीशी उभा राहिला, तसा जोडीदार शुक्र 3 वाल्याला मिळतो. पण त्याला किंमत नसते. तर ह्या लोकांना पंडितजींनी एक हिदायत सांगितली आहे. हिदायत म्हणा किंवा वॉर्निंग सांगितली आहे, की तुम्ही जोडीदाराचा नेहमी आदर करा. ह्याच्यासाठी उपाय करायची गरज नाही आहे, पण हा नियम पाळला पाहिजे सगळ्यांनी. तरच त्या व्यक्तीची संपत्ती आणि वैवाहिक सौख्य टिकू शकतं. नाहीतर ह्या वैवाहिक सौख्यासाठी प्रॉब्लेम आणतो हा शुक्र. पुढचा जो आहे शुक्र 4. शुक्र 4 लोकांकडे नेहमी स्टायलिश कार्स म्हणजे मर्सिडीज बेन्झच्या रेंजमधल्या कार असतात किंवा घरं पण खूप स्टायलिश असतात ह्यांची. शुक्र 4 वाल्यांची मोठी पण असतात, चांगली पण. गुरु 4 वाल्यांची घरं मोठी असतात, पण शुक्र 4 वाल्यांची घरं स्टायलिश असतात. तर या लोकांना मात्र वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने म्हणजे एकतर 2 लग्नाचे योग येतात. मी दिलेली जी शुक्र 4ची कुंडली आहे ती आपले भारताचे क्रिकेटचे कर्णधार जे होते मोहम्मद अझरुद्दीन, त्यांची पत्रिका आहे. 2 लग्न करूनही त्यांना वैवाहिक सौख्य मिळालं नाही शेवटी. आर्थिक स्थिती या माणसाची चांगली असते नेहमी, पण वैवाहिक सुखाच्या दृष्टीने शुक्र 4 चांगली फळं देत नाही. आणि 2 विवाह टाळण्यासाठी पहिलं लग्न झाल्यानंतर त्याच जोडीदाराशी 43 दिवसाच्या आत विवाह करणे, हा उपाय लाल किताबमध्ये शुक्र 4चा दिलेला आहे. आता पुढचं आपण बघू शुक्राची पोझिशन 5. तर जी पत्रिका मी दिली आहे ना, ती मलिका आहे तरन्नुम नूरजहाँ यांची पत्रिका आहे. त्यांची बघा बरीच प्रेम प्रकरणं झाली आणि बरीच
प्रेमविवाहही झाले, पण कुठेही त्यांना वैवाहिक सौख्य मिळालं नाही. ह्याचं कारण शुक्र 5 वाल्यांचं एकतर लव्ह मॅरेजचाच योग असतो 99%. पंडितजींनी त्यांना सांगितलं आहे की प्रेमविवाह करू नका, ठरवून लग्न करा. हा तर पहिला उपाय आहे त्यांच्यासाठी. आणि तरी पण जर तुम्ही लग्न केलं तर गायीची सेवा करा जन्मभर. मग ती सेवाच तुम्हाला यातनं काढेल बाहेर. शुक्राचा उपायच हा लाल किताबचा आहे की तुम्ही हिरवा चारा गाईला घाला, गायीची सेवा करा. मग अशी सरांनी पण सांगितलं की गायीच्या सेवेने आपल्याला काय काय म्हणजे जन्माच्या वेळेचे सगळे दोष नाहीसे होतात. पंडितजी पण त्याच्यावरच भर देतात. आता हा पुढचा आहे शुक्र 6. मगाशीच मी सांगितलं सुरुवातीला की शुक्र 6 हा नीच पोझिशनमधला शुक्र आहे. बरेचदा ह्या माणसांकडे पैसेही नसतात, निर्धन लोक असतात, आणि पैसे असले तरी ते लोक स्वतःवर खर्च करत नाहीत. म्हणजे त्या माणसाकडे बघून आपल्याला वाटणारही नाही ह्याच्याकडे एवढा पैसा आहे. तो पैसा इतर लोकांवरच खर्च होत असतो. आता दिलेली कुंडली जी आहे ना, तो मोठा राजकीय नेता आहे, म्हणजे देशाच्या राजकीय पटलावरचे खूप मोठी व्यक्ती आहे. वैवाहिक सौख्य अजिबात नाही आहे. 6व्या स्थानात आता ह्यांचा शुक्र नीच झाला आहे आणि वैवाहिक परिस्थिती अतिशय कठीण आहे. आरोग्याच्या समस्या आहेत, जोडीदाराकडनं अपमान उठता बसता, एवढा मोठा नेता आहे तरी पण होत असतो. तर यांना पण उपाय जो आहे शुक्र 6चा पण उपाय गायीची सेवा हाच आहे. आता पुढचं स्थान आहे शुक्र 7. 7वं स्थान हे शुक्राचं स्वतःचं पक्क घर आहे. त्यामुळे 7व्या स्थानातला शुक्र हा अतिशय उत्तम फळ देतो. मग वैवाहिक सौख्य अत्यंत चांगलं असतं. त्या लाल कितामध्ये एक वाक्य आहे त्याच्याबरोबर साठी शुक्र 7साठी की जैसे को तैसा मिला बडा मजा आया. म्हणजे तुम्ही जसे आहात तसाच जोडीदार तुम्हाला मिळतो. तुम्ही चांगले जर असाल, तुम्हाला चांगल्या सवयी असतील तर जोडीदाराच्या पण सवयी चांगल्याच असतात. त्यामुळे शुक्र 7 हे पर्टिक्युलरली म्हणजे तुमच्यासारखाच पार्टनर तुम्हाला मिळतो, पण नाही. आणि वैवाहिक सौख्य पण चांगलं मिळतं. शुक्र 7 त्या वाल्याचा जर पार्टनर सावळा असेल ना तर त्याला भरपूर पैसा मिळतो बरं का. एवढं लक्षात ठेवा. पुढे आहे शुक्र 8. ही अशुभ फळं देतो वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने. की मी जी पत्रिका दिली आहे त्यांचं 2 लग्न होऊन पण आयुष्य अतिशय दुःखी आहे. वैवाहिक आयुष्य अत्यंत बिकट आहे. विवाहबाह्य संबंध आहेत. पैशाचं नुकसान, बदनामी, ब्लॅकमेलिंग हे सगळे धोके ह्या लोकांना असतात, तरी पण ते करायचं ते करतातच. आणि जोडीदाराला पोटाचे आजारही होऊ शकतात. आणखी एक गोष्ट आहे शुक्र 8 वाल्याची की जसं अमिताभ बच्चनची बायको आहे ना, उठता बसता लाथाबुक्की आपण म्हणू शकतो, तशी बायको असेल ना तरच ह्या व्यक्तीला पैसा मिळतो बरं का. म्हणजे तशी बायको किंवा तसा नवरा. नाही तर शुक्र 8 वाल्यांना पैसे मिळवायला अतिशय जड जातं. तसा पार्टनर असेल तर पैसा, म्हणजे जेवढे जोडे तुम्ही खाल तेवढे इकडे पैसे मिळतील. तर असं हे शुक्र 8चं आहे, गारण आहे ॲक्च्युली. आता शुक्र 9. तर जातकाच्या वैवाहिक सौख्यात कमतरता येते शुक्र 9मध्ये, कारण गुरुच्या स्थानात बसलेला शुक्र आहे. शुक्राचं इथं काही कामच नाही आहे. आणि हे पार्टनरच्या पोटाच्या सर्जरीचे खूप मोठे योग येतात. दुसरं म्हणजे शारीरिक जवळकीचा अभाव, जोडीदाराची साथ सुटणे आणि कामानिमित्त एकमेकांपासून दूर राहणे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांच्या आयुष्यात असतात. तर उपाय यासाठी दिलेला म्हणजे विवाहबाह्य संबंध कटाक्षाने टाळा. ही खूप मोठी वॉर्निंग आहे शुक्र 9ला आणि ही सांभाळणं अतिशय गरजेचं आहे. दुसरं म्हणजे पोटाचं ऑपरेशन होऊ नये जोडीदाराचं, म्हणून पंडितजींनी सांगितले कडुलिंबाचं झाड जे असतं त्याच्या बुंध्यामध्ये चांदीचे 9 चौकोनी छोटे तुकडे आतमध्ये खोचायचे असतात. तर हा जितके वेळा तुम्ही कराल किंवा वर्षातनं एकदा तरी हा उपाय करत राहावा लागतो. तर शुक्र 9 हा गुरुच्या घरात बसलेला शुक्र आहे, त्यामुळे वैवाहिक दृष्टीने हा चांगली फळं देत नाही. ह्याचे उपाय करावेच लागतात. आता शुक्र 10 आहे आणि जो 11 आहे शुक्र, मी मगाशी सांगितलं की शनीच्या घरांमध्ये बसलेला शुक्र आहे. तर शुक्र 10चं कसं असतं की दुसऱ्या जेंडरच्या विरुद्धलिंगी व्यक्तीमध्ये हा शुक्र 10वाला खूप पॉप्युलर असतो, पण स्वतःच्या बायकोकडनं अजिबात रिस्पेक्ट मिळत नाही या लोकांना. आणि त्यांची बरीचशी अनैतिक संबंध असतात, बरीच बदनामी पण त्यांची होत असते ह्या लोकांची.
यांना पण पंडितजींनी वॉर्निंग दिली आहे, ज्याला हिदायत शब्द वापरला आहे, की परस्त्री किंवा परपुरुषापासून दूर राहणं यांना गरजेचं असतं. आता शुक्र 11 बघू. हा जो शुक्र आहे तो पैशाच्या बाबतीत चांगली फळं देतो. पण वयाच्या 36 ते 48 यामध्ये ह्यांचं लग्न तुटण्याची खूप मोठी शक्यता असते. ह्याचं कारण म्हणजे इल्लीगल रिलेशनशिप बाहेर. तर ह्या लोकांनी ह्या वयामध्ये काळजी घ्यायची असते 36 ते 48मध्ये, की बाहेर काही आपली कोणाबरोबर संबंध जोडले जायला नको किंवा बदनामीचे योगही येतात. आता दिलेली पत्रिका फिल्म इंडस्ट्रीतला एक मोठा हिरो आहे, की ज्याचं वैवाहिक आयुष्य 40पासून विस्कळीत झालं, पण ते कधी म्हणजे जुळू शकलं नाही पुढे जाऊन. कारण ह्या लोकांना थांबायचं कुठे हे कळत नाही, वेळेत थांबता यायला पाहिजे. पुढे यांचा पण उपाय आहे शुक्र 11 वाल्यांचा, की घरातल्या स्त्रियांना रिस्पेक्ट द्या आणि परस्त्रीपासून तुम्ही दूर राहा. आता शुक्र 12 बघू आपण. शेवटची पोझिशन आहे शुक्राची, की दिलेली पत्रिका एका बिझनेसमनची आहे. खूप उत्तम पोझिशन आहे शुक्र 12. इथं उच्च होतो शुक्र. जोडीदाराचं सुख उत्तम मिळतं. वरचेवर परदेशवारी करतात हे लोक आणि संपत्ती चांगली असते. घरामध्ये आनंद असतो. या लोकांनी पण विवाह बाह्य संबंध टाळणं अतिशय आवश्यक असतं. या लोकांनी नेहमी दानधर्म करावा, गाईला चारा द्यावा आणि एक लक्षात ठेवा, की शुक्र आहे ना तुमचा गाईची सेवा करूनच आणि स्त्रियांना रिस्पेक्ट देऊनच इम्प्रूव्ह होतो. महत्त्वाचे हे 2 उपायांपर्यंतच येतो आपण सगळं हे वाचून, की ह्या 2 गोष्टी जो कोणी करेल त्याचा शुक्र उत्तम स्थितीत राहतो. तर अशा प्रकारे आपण आता लाल किताबवरून वैवाहिक सौख्याचा अंदाज घेतला आणि लग्न मोडू नये किंवा कुठलीही रिलेशनशिप आपली स्मूथली चालावी म्हणून काय करायचं असतं ते उपाय ना मला खूप फीडबॅक येतो माझ्या क्लायंट्सकडनं, की ह्याचा आम्हाला खरंच उपयोग झाला, आमचं लग्न वाचली वगैरे म्हणून. तर तुम्ही पण जरूर करून बघा. लग्न तुमची व्यवस्थित चालत जरी असली तरी आणखी प्रॉस्पेरिटी येण्यासाठी, आणखी प्रेम त्याच्यामध्ये येण्यासाठी हे उपाय नक्की करून बघा. रिसर्च वर्ल्ड फाउंडेशन तसेच घाणेकर सरांचे मी परत एकदा मनापासून आभार मानते आणि तुमच्या सगळ्यांचे पण आभार मानते. थँक्यू.